मी आत्ता दिवा लावून झालेला आहे. आज सकाळी नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतर परत जेवण असं झालं ना, त्यामुळे पूर्ण दिवसच जातो. नाश्ता प्लस इडली सांबार असलं की विचारायला नको, ढिगभर भांडे पडतात. सो दिवसभर असंच चालू होतं. त्याच्यानंतर मी आज शाळेची तयारी म्हणजे काल एवढी केली नव्हती. कपडे वगैरे धुवून ठेवले होते परवाच्या दिवशी. सो आज त्यांचं आयडी त्यांच्या कपड्यांना इस्त्री मारून ठेवलं आहे. शेगडी नेली आहे रिपेअर करायला, कारण एका शेगडीवरती करणं पॉसिबल होत नाही खरंच. एक शिजेपर्यंत वाट बघावी लागते, त्याच्यानंतर दुसरं प्रिपेरेशन करावं लागतं. सो शेगडी नेली आहे, मी दाखवते. शेगडी नेली आहे. जे खरकटे भांडे होते दुपारी जेवलेले ते पण घासून ठेवलेत मी. मी ठरवलेलं की सोमवारी ह्यांना टिफिनला काय द्यायचं आहे आणि नाश्त्यामध्ये, त्यामुळे हे सोमवारची तयारी ना मी संडेच्या दिवशी सगळी प्रिपरेशन करून घेतली होती. म्हणजेच इडलीचं बॅटर वगैरे रेडी करून ठेवलं होतं, त्यामुळे मला सकाळी जरा सोपं पडलं. सो त्यांच्या टिफिनला मी डोसा आणि चटणी दिली आणि त्यांना नाश्त्यालासुद्धा. 2 महिने घरी होते, त्यामुळे मला अजिबात अपेक्षा नव्हती की मुलं छान आनंदाने शाळेत जातील, कारण त्यांचं रुटीन झालं होतं उशिराने उठणं आणि शाळा वगैरे नव्हतंच. त्यामुळे मला वाटलं की हे रडतील वगैरे, पण तसं काही झालं नाही. ते छान रेडी वगैरे झाले आणि खूप ॲक्टिव्ह होते मुलंसुद्धा आणि शाळेत गेले. इथे या दोघांचे पण ना कंपोस्ट एक्सचेंज झाले होते. सो तेच भक्तीने त्याचं कंपोस्ट त्याला आणि तिचं तिने व्यवस्थित ठेवून घेतलं. 2 महिने घरात असल्यामुळे चिकूला पण त्यांची सवय लागली होती. ते जेव्हा बाय करत होते तेव्हा चिकू पण रडत होता त्यांच्यासोबत जाण्यासाठी. आता जर ती मुलं 9 वाजता गेली तर 3:30-4 पर्यंत घरी येतात, त्यामुळे त्याला त्याची जास्त सवय नव्हती. त्यांना नाही बघण्याची. आता 5 तास तर चिकू त्यांना बघणार नाही. सो मुलं इथं शाळेत गेली, त्याच्यानंतर मी माझ्या तयारीला वगैरे लागते. आपल्या वेळेस वेगळं होतं, ह्यांच्या वेळेला प्रत्येक वर्षी डिव्हिजन ह्यांची चेंज होते, प्रत्येक वर्षी ह्यांचे क्लासमेट चेंज होतात. आपल्या वेळेला खरंच असं नव्हतं. मुलं शाळेत गेली. सो आत्ता कुठं मला रिलीफ वाटते आणि त्यांची शाळा सुरू झाली. 2 महिने झाले सुट्टी होती त्यांना. तर मी खरं जेन्युइनली सांगते, ते एकदा पण पुस्तक वही उघडून बघितलं नाही. पण 5 दिवस जेव्हा शाळा सुरू व्हायला ना वेळ होता ना, तेव्हा मी 1-2दा त्यांना म्हटलं की घ्या टेबल्स वगैरे घ्या. तेव्हा कुठे अर्धा-1 तास बसले असतील. सो आज ते शाळेत गेले. त्यांना नाश्त्यासाठी मी डोसा वगैरे केला होता आणि आता माझी घरची कामं करायची. त्यावेळी जरा पटकन होतील, कारण मुलांची आंघोळ वगैरे आता शाळा असल्यामुळे लवकरच झाली. चिकू पलीकडे आहे, तो पण रडत होता त्यांच्यासोबत जाण्यासाठी, कारण आता त्याला सगळं कळायला लागलं आहे. आणि माझा स्वयंपाक आहे ना लवकर होईल आता इथून पुढे, कारण इतक्या दिवस ना आमच्या शेगडीचा एकच बर्नर चालू होता, त्यामुळे मला उशीर व्हायचा. एक शिजेपर्यंत मग मला थांबावं लागायचं. पण आता शिजलं, फोडणी दिले की दुसऱ्या बाजूला ठेवलं की आपण दुसऱ्या गॅसवरती करू शकतो, त्यामुळे थोडंसं मला जरा सोपं वाटतंय सगळ्या गोष्टी करायला. तर घरची कामं बाकी आहे ती सगळं मी आवरून घेते आणि चिकूला पण झोपवायचं आहे, त्याची अजून आंघोळ बाकी आहे. सो चला, भेटते मी तुम्हाला नंतर. आज चिकूचं वॅक्सिनेशन पण होतं, त्यामुळे दुपारी मी ना अंगणवाडीतसुद्धा गेले होते आणि त्याचं 1.5 वर्षाचं वॅक्सिनेशन होतं. एक त्याला तोंडाद्वारे दिलं आणि एक मांडीवरती. मी त्याला खूप घट्ट मिठी धरून ठेवले होते, कारण त्याला खरंच माहिती नव्हतं काय होणार आहे आणि तो इतक्या जोरात रडायला लागला. परत पुढच्या महिन्यात अजून एक इंजेक्शन आहे. तेव्हा तर आजी होती, तिने सांभाळलं, पण आता मलाच बघावं लागेल याला, कारण तो कोणाकडे शांत बसत नाही आहे. अजून खरकट भांडी पडली आहे, जी की दुपारी जेवण बनवलं होतं. अजून दिवाबत्ती करायचं बाकी आहे. तर कसं होतं आहे बघूया. आता तर तो शांत आहे. जसं आपण झोका मारतोय ना, तसं तो शांत बसतो आणि थांबला पाळणा, तसं त्याला रडायचं सुरू होतं त्याचं. आता जस्ट भात ठेवलं आहे मी शिजण्यासाठी आणि दुपारचं वरण आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी. सो दुपारचं वरण होईल सगळ्यापुरतं, तेवढं आहे. आणि हे थोडेसे वाल राहिले होते, जे की मी शनिवारच्या दिवशी केले होते आणि ह्याची एवढी भाजी होईल. दॅट्स इट, एवढंच होणार आहे आज. आणि जे संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुमच्या काय सजेशन असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.